मम्मी बोल बाई. काय बनवत आपल्याला आज? आज होय, आज कढी बनवणार आहे. बरं. मस्त पैकी आंबट आंबट दही आहे. हम्म. दह्याची कढी बनवते आज. कोथिंबीर साफ करते. बघ ना कशी कोथिंबीर दिली. त्याचा पाला पाला तोडला नाही निसता कशाने वजा झाली काय माहिती. कढी भजे टाकून कढी बनवते मस्त पैकी. आता मग कोथिंबीर साफ करते आणि मिरच्या निशिते आणि पहिलं मग बेसन पीठ भिजू घालते. भजे करून घेते पहिले आणि मग कढी करते. कढी टाकायला भजे. भाज्याची कढी बरेच दिवस झाला खाल्ली नाही. आता आदलून बदलून काहीतरी. मांजराला ना किती खायला टाकलं त्याचं मनच भरत नाही. भाज्यामध्ये कांदा टाकू का नको टाकू? तुझ्या आवडीचं करा. कढीला टाका. माझ्या आवडीचं मीच करून खाते बघ. माझ्या आवडीचं मला करून नका घालू कोणी. तुला स्वतःच हाताने करायला आवडते. हा मिरच्या तिखट आहेत का कशा काय माहिती. आज काल आणल्या पप्पाने. आता पण शियात घातल्यात नाही. बेसन काढून तू त्याला पहिलं. कांदे कांदे टाकून द्यायच्या भाज्यात थोडी. बहिणीला डाळची खिचडी खायची होती ना? आज खायची होती का? आणले का पप्पाने डाळ? आणली ना. बघू आपण उद्या नाही तर उद्या बनवा मग. आता मला पण बनवायला मस्त वाटते ते खिचडी. पातळ बनवायची करून. थोडीशी हळद टाकून घेते आणि ओवा टाकते. भजे करायला लागलं का ओवा थोडा टाकायचा. म्हणजे कसं पोट पण साफ राहतं आणि चव पण लागते जरा. तेव्हा चपाती टाक भर तिकडं त्या मांजराला. उलशी खात नाही काहीच नाही नुसतं ओरडत आहे. थोडासा खायचा सोडा टाकायचा. सोडा टाकला का मग भजे नरम होते आणि चवीनुसार थोडस मीठ टाकायचं. कांदा कापी दे ना. 2-3 कांदे कापी दे. पप्पानी लयच बारकाले कांदे आणलेत बाय. मला असे बारीक कांदे कापायचा लय कंटाळा येतो. एक कांदा कापला की मोकळं माणूस. नवीन कांदे तर जास्त आणून ठेवले का सडत येत. उन्हात ठेवले तरी सडत येतच. काय कसे ठेवत काय माहिती. जुने कांदे तर काप असल्यामुळे झालेत कसे काय माहिती. मला भज्यामध्ये ना कांदा जास्त असला का भजे मस्त लागते.
कापून घेतलाय. आता कोथिंबीर कापी दे थोडी त्याच्यातच. बारीक कापून टाक. पोळपाटावरच कापून घे. झालं बघ याचं गाणं चालू. शिळं टाका नका म्हणतोय, ताजच द्या. आता ताजा नसल्या कुठून टाकावं, सकाळचं टाकीत आहे माणूस त्याला. मीठ टाकलं का नाही? आता कढई मांडते आणि भजे बनवून घेते पहिले. त्या दिवशी तेल काढलं होतं, संपलं नाही वाटतं त्यातलं. मस्त कालून घ्यायचं पीठ. आता कढीत टाकायच्यात ना, म्हणून मी याच्यात काय मिरची काय नाही टाकली. असे खायचे असले का थोडीशी 2 मिरच्या कापून टाकायच्या बारीक. तेल गरम होऊन द्या. तेल गरम झालं का मग बनते. तेल गरम झालंय, भजे टाकून घे त्याला. कढी मध्ये भजे टाकले का कढी मस्त होते. कंटाळा केला भजे करायचा का, खाताना असं वाटतं की केले असते तर बरं झालं असतं. मस्त फुगलेत बघ भजे. जास्त मोठाले झाले का मग 2 तुकडे करून टाकायचे. मस्त झाले तर. कलर किती मस्त आला भज्याला. हळद जास्त नाही टाकायची. हळद मापात पडली का मग भज्याला कलर मस्त येतो. हळद जास्त टाकली का मग लालसर कलर येतो. लय मोठे झाले आता भजे काढायला टाकायला. कढीला ना बेसन पीठ घेते थोडं. घट करायची का पातळ? घट्टच. पातळच कशी ना, भजे टाकलं ते घट्ट होऊन जाईल. आता हिरवी मिरची घेतली, थोडी कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, वाटून आणते. कढीला फोडणी देते आता. कढीपत्ता आणलाय थोडा.
झाडाला ना लय धूळ बसती. चला आता मिक्सरला वाटून आणते. हिरवी मिरची आणि ते टाकून बेसन याच्यातच टाकले, म्हणलं गाठी होत्यात अशा, मग मिक्सर मध्ये काढून आणले. मिक्सर मध्ये फिरलं का बेसन उलट गाठी राहत नाही. दही उघडू शकतो ते बाकी घेते सगळंच. आंबट आहे लय दही. असं कालून घ्यायचंय सगळं दही. फोडणी देऊन घेते. लसूण फोडीते, थोडा लसणाची फोडणी देते. फॅन चालू केला का फॅनचाच आवाज येतोय. लसूण टाकून देते पहिला. थोडीशी मोहरी टाकते. आणि याच्या दह्यामध्ये थोडी हळद टाकते. मोहरी फुटली का म्हणून जिरे टाकते थोडे. मोहरी फुटली, आता जिरे टाकून घेते थोडे. कढीपत्ता टाकते. आणि कोथिंबीर टाकून घेते. आता फोडणी झाली. आता दही टाकून घेते. तुम्हाला घट पातळ जशी बनवायची तशी बनवा. कोणाला घट आवडती, कोणाला पातळ आवडती. भजीची पण तर पातळच करायची. थोडी पातळ करते ना, मग भजे टाकलं घट होईल परत. ह्याच्यासोबत खिचडी मस्त लागते. खिचडी कढी. कढी खिचडी. आणि मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार, तुम्हाला काय पाहिजे ते. भजेला टाकलेले ऑलरेडी आपण. थोडंच टाकी दे ना. आधी नव्हतं टाकलं तुम्ही कढीला? आधी कुठं टाकले? कन्फ्यूज करशील मला. कन्फ्यूज नाही करत. आता कढीला कोणी उकळी फोडीत आहे, कोणी नाही फोडीत आहे. आम्ही कढीला उकळी नाही फोडीत आहे. अशी उकळी फुटासारखं झालं का भजे टाकून द्यायचे. कढीला उकळी फोडल्यावर मग नाही, मला नाही माहिती काय होतं तर, पण उकळी नाही फोडीत आम्ही. असे मोठे झाले का असे दोन तुकडे करायचे. मस्त कढी मुरती याच्यामध्ये. बघा असं उकळी फुटल्याने व्हायला लागले आता. हे बघा
ते पोळी तापली बा. आता गॅस बंद. नाही गॅस बंद नाहीये. हे भजे टाकायचे ना त्याच्यात. तापली गं याच्यात पोळी ठुई बा. पोळायला लागली. आता भजे टाकून दे त्याच्यात. बराच वेळ झाला त्याच्यात ठुई पोळायला लागली. एका मस्त कढी झाली आता. आता थोड्या वेळाने घट्ट होऊन जाईल. भजे टाकल्यावर घट होती ना मग ती. चला आता बाजरीच्या भाकरी करायच्या मस्त वर खायला. चला आता साईडला करून ठेवते. चला आता जेवायला बसलो. तुला मोठे परत पाहिजे का लहान नाही? मी घेते मला आधी मला भातच खायचा. हिला तर बसायलाच लागतच. गार लागतंय लय खाली मला. गोड झाली का चांगली? नियासारखी झाली. नियाला अशीच आवडती. स्नेहासारखी झाली म्हणजे काय? नियाला अशी आवडती. या जेवायला. भाकर करून घ्यायची ना. दरे तुझ्या चक्कर मध्ये जास्तच हे झालं. मग तुला म्हटलं ना पत्ता कापायला भजे टाकायचे असेच चांगले लागते. खा. पातळ जास्त मजा नाही. बघ माझ्या कढीचा कलर कसा आलाय. बघ युट्यूबला. दही आंबट होतं सकाळचं. मग मला ध्यानात आलं संध्याकाळी कढीच बनावा. मस्त झाले ना. विषय कशी झाली? खिचडीकडे झालं ना मी तिला आज खिचडी खायची होती. मला म्हणलीच नाही ती. रद्द केला असतं आज. उद्या बनली असती. कढी खिचडी पण चांगली लागते. तिखट खिचडी आंबट कढी एवढं आंबट नाही. आंबट नाही कशी अजून किती आंबट खाती. मोठं